बातमी आहे सांगलीमधून। सांगलीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे मका, डाळिंब आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं। जिल्ह्यामध्ये 32,440 शेतकऱ्यांचा 21,989 हेक्टर क्षेत्रावर पिकांचं नुकसान झालं। त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी 64 कोटींची मागणी शासनाकडे करण्यात आलेली आहे। भाजीपाला पिके, फळपिकामध्ये किडे असेल, आंबा असेल किंवा जे काही लेट ज्वारीसारखी पिके होती थोडीफार शेतकऱ्याच्या शेतात होती, अशा पिकाचं नुकसान झाल्याचं दिसून आलं। या नुकसानीचे पंचनामे होऊन नुकसानीचे अहवाल सर्व तालुक्याकडून प्राप्त झालेले आहेत। या अहवालांती आपल्याला जिल्ह्यातून जवळजवळ 21,900 हेक्टरवर पंचनामे पूर्ण होऊन ह्याचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाला पाठवण्यात येणार आहे। जालना जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ 3.5% खरीप पेरणी पूर्ण झाली आहे। अनेक भागात पेरणीनंतर पाऊस पडला नसल्यामुळे कापूस, सोयाबीन तसंच मका या पिकांवर परिणाम झालाय। पावसानं पाठ फिरवली आहे, त्यामुळे शेतकरी आता चिंतेत सापडला आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या आठवडाभरापासून पावसानं उघडीप दिली आहे, त्यामुळे जमिनीमध्ये वापसा तयार होण्यासाठी मदत होतीये। आता शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीला सुरुवात केली आहे। शेती शिवारामध्ये पेरणीची लगबग पाहायला मिळते आणि शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती सोयाबीनच्या पेरणीला आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे। 68,565 हेक्टर क्षेत्रावर या पेरण्या पूर्ण झाल्यात। 4 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये पावसानं उसंत घेतली आहे। पेरणीची गती मंदावली आहे। पेरणी झालेल्या क्षेत्रावर पावसाची आवश्यकता असल्यानं शेतकऱ्यांना दमदार पावसाची आता प्रतीक्षा आहे। वाशिममध्ये कुपटा उपसा सिंचन प्रकल्पात हलक्या दर्जाच्या साहित्याचा वापर केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जल आंदोलन केलं। मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल दर्जेदार सेंद्रिय खत।